महाराष्ट्रामध्ये संपूर्ण नगरपालिकेचा निकाल बघता, खास करून सोलापूर जिल्ह्यातला निकाल बघता, या सगळ्या गोष्टींमध्ये एक गोष्ट प्रामुख्याने येते की लाडक्या बहिणींनी शिंदे साहेबांवर प्रचंड मोठा विश्वास ठेवून परत एकदा शिंदे साहेबांचा चेहरा, शिंदे साहेबांचा करिश्मा या महाराष्ट्रामध्ये चाललेला आपल्याला बघायला मिळत आहे. आदरणीय शिंदे साहेब ज्या पद्धतीनं शिवसेना संघटनेमध्ये काम करतात, शिवसैनिकांसाठी उभे राहतात, शिवसैनिकाला मदत करण्यासाठी आम माणसाला केंद्रबिंदू मानून मदत करतात, त्याचा हा करिश्मा आहे. ज्या लोकांनी घरात बसून राजकारण करण्याचा प्रयत्न केला, फक्त फेसबुक लाईव्ह असेल, सोशल मीडियाच्या माध्यमातून, लोकांना ह्या गोष्टी आवडत नसतात. लोकांना फील्डवर जाऊन नेता काम करणारा पाहिजे. आदरणीय शिंदे साहेबांनी सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा सभा केल्या. तुम्ही बघितलं असेल, अक्कलकोट, दुधनी इथं शिंदे साहेबांची सभा झाली, तुम्हाला मोहोळला सभा झाली, सांगोल्याला सभा झाली. महाराष्ट्रात 54 ठिकाणी आणि सोलापूर जिल्ह्यात 2-4 ठिकाणी सभा करणारा एकमेव नेता ठरला. शिंदे साहेब ज्या ज्या ठिकाणी सभा केले तिथले अवरेज काढून बघा, तिथं सगळीकडे शिवसेनेला प्रचंड चांगलं यश आलेलं. तुम्ही म्हणाल करमाळ्यातल्या विजयाबद्दल नेमकं काय सांगा? करमाळ्यामध्ये जे काय यश आलंय, जे काय करमाळ्यामध्ये निवडून आलेले उमेदवार आहेत, त्याच्यामध्ये सांगतो, खरं तर वास्तविक करमाळ्याचा 100% विजय आमचा झाला असता. त्याचं कारण असं होतं की विधानसभेत जे बागल उमेदवार होते ते आमच्या पक्षाचे उमेदवार होते, आणि तिथं दुसरा जो गट आहे तो जगताप गट आहे. जगताप गट आणि बागल गट एकत्रित जर लढले असते तर करमाळ्यामध्ये नक्कीच आम्हाला अजून ह्याच्यापेक्षा चांगलं करता आलं असतं. आमचा विधानसभेचा उमेदवार आणि जगताप हे वेगवेगळे लढून सुद्धा तिथल्या लोकांनी आम्हाला एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये नगरसेवक निवडून दिले. पण जर ते एकत्रित राहिले असते, कारण आमचा विधानसभेचा उमेदवार होता बागल, आणि जे विरोधक आहे तेही आमच्याकडे होते, पण तिथं काही गोष्टी घडल्या, काही लोकांनी घडवून आणण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामुळं करमाळ्यामध्ये थोडा आम्हाला नगरसेवक हाताला आले, पण तिथं काय करता आलं नाही. पण तेच उलट तुम्ही बघितलं असेल, मोहोळमध्ये ज्या पद्धतीनं काही लोकांना त्यांनी पक्षात प्रवेश करून घेतला, मोहोळमधला जो विजय आहे त्यामधले सांगितलं होतं की शिवसेनेकडे तिथं ठोस असं नेतृत्व नाही. तिथं सर्वसामान्य शिवसैनिक या सगळ्या आघाडीचं नेतृत्व करताय, शिवसेनेचं नेतृत्व करताय, आणि समोर बलाढ्य राजन पाटलांसारखी शक्ती होती. राजन पाटलांना घेत असताना त्यांनी बराचसा असं दाखवलं होतं की मोहोळ असेल, अनगर या इथं त्यांना यश येईल, पण मोहोळमध्ये लोकांनी दाखवून दिलं. मोहोळमध्ये उभाटाची शक्ती मोठ्या प्रमाणात असताना सुद्धा तिथं सुद्धा त्यांना सपशेल नाकारलं लोकांनी, आणि शिवसेनेच्या नवख्या युवा टीमला तिथं लोकांनी स्वीकारलं. शिंदे साहेबांचा करिश्मा तुम्हाला तिथेही चालला. अनगरच्या बाबतीत काय आहे, राजन पाटील साहेब जिथं असतात तिथं अनगरचा विजय असतो. अनगरचा विजयाने भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता जर खुश होत असेल तर मला वाटतंय ती त्यांची खूप मोठी फसवणूक आहे. भारतीय जनता पार्टी आज जरी 12 जागा लढून जर ते सांगत असतील की 4 जागा जिंकल्या, आम्ही 4 जिंकला, त्यातली जागा जिंकून न जिंकल्यासारखी आहे, ती वैयक्तिक राजन पाटलांची जागा हे कायम भारतीय जनता पार्टी 4 जिंकल्या तुम्ही सपशेलरित्या फक्त राजन पाटलांना आणण्यामध्ये तुम्ही यशस्वी ठरलात. राजन पाटील का आलेत, राजन पाटील भारतीय जनता पार्टी म्हणून आलेत का, ह्याचा पण अभ्यास करायचा विषय. राजन पाटील तिथल्या स्थानिक राजकारणाला अंतर्गत वादाला कंटाळून ते तुमच्याकडे आलेले आहेत. राजन पाटील भारतीय जनता पार्टीत मनापासून आलेत का, हाच खूप संशोधनाचा विषय आहे. सांगोल्याच्या विषयात महत्वाची आहे, जिथं आमचा ढाण्या भाग शहाजी बापू पाटील आहे, तिथं तुम्ही बघितलं असेल, शहाजी बापू पाटलांना अडचणीत आणण्यासाठी प्रचंड ताकद लावली गेली. पालकमंत्री स्वतः ठाण मांडून बसले. पालकमंत्र्यांनी ज्यांच्यावर कधीच युती होत नाही अशांबरोबर युती केली, अशा लोकांना एकत्रित घेतलं. त्या मला वाटतं तिथल्या देशमुख आमदार जे आहेत त्यांना एकत्रित केलं. तेवढं करून सुद्धा त्यांना तिथं सपशेल लोकांनी नाकारलं. तिथं यश तर शहाजी बापूंना मिळालंच, पण शहाजी बापूंची ताकद आज प्रचंड मोठी आमदारकीपर्यंत अशाच पद्धतीची शहाजी बापूंची लाट तिथं सांगोल्यात तुम्हाला बघायला मिळेल. दुधनीमध्ये प्रतिष्ठेची निवडणूक ठरली होती. दुधनी हे माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे साहेबांचा गड म्हणून पहिल्यापासून तो ओळखला जातो. शिंदे साहेब म्हेत्रे साहेबांच्या प्रवेशाला आल्यानंतरच शिंदे साहेबांची आणि म्हेत्रे साहेबांची काय ताकद आहे ते शिंदे साहेबांनी डोळ्यांनी बघितली होती. सकाळी 11 वाजता होणारी सभा रात्री 11 वाजता झाली, 12 तास लोक थांबून राहिले. त्याच वेळेस शिंदे साहेबांनी ओळखलं होतं की सिद्धाराम म्हेत्रे साहेबांची खऱ्या अर्थानं ताकद आहे, आणि त्यांनी ते सिद्ध करून दाखवली.
या दुधनीमध्ये गेल्या वर्षी मला वाटतं निसटचा विजय त्यांचा भारतीय जनता पार्टीचा झाला होता. तिथं नगरसेवक हजे आले होते, मेत्रे साहेबांचे आले होते आणि भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष झाला होता. पण यावेळेस लोकांनी झालेली चूक दुरुस्ती करून अतिशय चुरशीची इलेक्शन झाली दुधनीची. तिथं लोकांनी मेत्रे साहेबांचा प्रथमेश मेत्रे जो त्यांचा घरातला उमेदवार आहे, पुतण्या आहे, त्याला इतक्या चांगल्या ताकदीनं एका युवा चेहऱ्याला निवडून दिलं. सगळ्या गोष्टीनं तिथल्या स्थानिक आमदारांनी ताकद लावण्याचा प्रयत्न केला, दुधनी थांबवण्याचा प्रयत्न केला, पण लोकांनी तिथं त्यांना सपशेल नाकारलेलं. राहिला विषय महेंदरगीचा. महेंदरगी दुधनी जवळ आहे. महेंदरगी एकदम छोटीशी नगरपालिका आहे. महेंदरगी एक मोठं खेडगाव म्हणलं तरी काय वावगं होणार नाही अशा पद्धतीचं आहे. पण महेंदरगीत तुम्ही बघितलं असेल, स्थानिक स्वराज्य आम्ही सगळे एकत्रित होतो, तिथली स्थानिक स्वराज्य आघाडी केली होती आणि या सगळ्यामध्ये महेंदरगीत त्यांना निसटता भारतीय जनता पार्टीला यश आलं जरी असलं तर महेंदरगीचा विजय हा धनाने आलेला विजय आहे. कारण गावात राहणारी लोक किती पैसे खर्च करू शकतात, गावात राहणाऱ्या कार्यकर्त्याची किती क्षमता असू शकते. तुम्ही तिथं महेंदरगीमध्ये सगळ्या गोष्टींचं बळ वापरलं गेलं. प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला तर माहित आहे धनशक्तीचा वापर झाला, सत्तेचा गैरवापर करण्याचा प्रयत्न आला. प्रशासन तुमच्याबरोबर होतं, पोलिस तुमच्याबरोबर, तहसीलदार तुमच्याबरोबर, बीडीओ तुमच्याबरोबर, या सगळ्या गोष्टी असताना सुद्धा त्यांना तिथे निसटता विजय आला. अक्कलकोट नगरपालिका ही पारंपरिक भारतीय जनता पार्टीकडेच आहे. भारतीय जनता पार्टीने अक्कलकोट नगरपालिका जिंकली म्हणजे काय खूप मोठं काम केलं असं मी का मानत नाही. ह्याचं कारण सांगतो. सिद्धाराम म्हेत्रे साहेब हे राज्याचे गृहमंत्री होते, तेव्हा सुद्धा अक्कलकोट नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टी निवडून येत होती. भारतीय जनता पार्टीचा तिथला जो कार्यकर्ता आहे, तिथलं ज्या पद्धतीचं संघटन आहे, कदाचित त्या संघटनेचा आणि त्या लोकांचा तो विजय मानावा लागेल. पण भारतीय जनता पार्टीच्या पारंपरिक जागेतली ती जागा आहे. म्हणजे आज जरी पालकमंत्री साहेब सांगत असतील की आम्ही परवाच त्यांचं मला वाटतं मी स्टेटमेंट ऐकलं होतं की 12 पैकी एखादी जागा कुणाला तर दुसऱ्याला जाईल, असं इतक्या सहजरित्या ते बोलून गेले होते. पण आज मला वाटतं त्यांना त्यांची बाईट तुम्ही पत्रकारांनी दाखवली पाहिजे. साहेब तुम्ही त्यावेळेस काय म्हणला होता? आता कारण लय बरेचसे सांगायला सगळ्यांकडे आहेत, पण शेवट रिझल्ट द्यावा लागतो. दुधनी सारखी नगरपालिका ते हारले, अक्कलकोटमध्ये जिंकले, पण महेंदरगी आणि राजन पाटलांची जी अनगर आहे, ह्या 2 नगरपालिका असून नसल्यासारख्या आहेत. ह्या नगरपालिका नाही, ही छोटीशी खेडेगाव आहेत. त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीला तिथं सुद्धा यश आलेलं नाही. राहिला विषय बार्शीचा. हा खूप महत्वाचा विषय. सोलापुरात गाजलेली निवडणूक बार्शी आहे. बार्शीमध्ये ज्या पद्धतीनं राजा राऊत साहेब हे शिवसेनेचे उमेदवार होते विधानसभेला आणि यावेळेस त्यांनी शिवसेना म्हणूनच आमच्याबरोबर होते, आम्ही तिथे युती केली त्यांच्यावर. सर तुम्ही मला एक सांगा, बार्शीमध्ये जर शिवसेना स्वतंत्र लढली असती, आम्ही धनुष्यबाणाचा उमेदवार दिला असता आणि धनुष्यबाण म्हणून आणि एकनाथ शिंदे साहेब उभे टाकले असते तिथं, तर तिथं काय झाली असती परिस्थिती आम्हाला सांगायची गरज नाही. आम्हाला कदाचित यश आलं असतं, नाही आलं असतं माहित नाही, पण नक्कीच आज भारतीय जनता पार्टीचा जो काय नगराध्यक्ष झालाय तो आम्हाला घेतल्याशिवाय झाला नसता. कदाचित उभाटाचा झाला असता, पण नक्कीच भारतीय जनता पार्टीचा झाला नसता. हे यश तुम्हाला दोघांचं यश आहे. शिंदे साहेबांचा करिश्मा बार्शीत सुद्धा चाललेला आहे. कारण बार्शीत जी मागचं इलेक्शन झालंय ते धनुष्यबाणावर झालंय. बार्शी ही कायम धनुष्यबाणाच्या चिन्हाला ताकद देणारी बार्शी आहे, पण तिथे यावेळेस बॅलेट पेपरवर धनुष्यबाण नव्हतं, म्हणून भारतीय जनता पार्टीला ते यश आलं असं म्हणावं लागेल. मोरचा विषय सांगितलं बापू, महायुती जिथे झाली नाही. पंढरपूरच्या बाबतीत मी आवर्जून सांगतो, पंढरपुरामध्ये भालके असतील, आम्ही एकत्रित शिवसेना सर्व पक्ष एकत्रित येऊन आम्ही आघाडी केली. शिंदे साहेबांनी भालकेंबरोबर जेव्हा बैठक झाली तेव्हा सांगितलं होतं की भारत नानाचे माझे प्रचंड चांगले जुने संबंध आहेत आणि भालके नानांच्या सुनबाई उभारत असतील तर आपण उभं राहणार नाही, आपण त्यांच्या सोबत राहणार आहे आणि आपली सगळी शक्ती आम्ही पंढरपुरामध्ये त्यांच्या सोबत राहतो असं सांगितलं होतं. तोच पॅटर्न आम्ही पंढरपुरात केला, तोच पॅटर्न आम्ही मंगळवेढ्यात राबवण्याचा प्रयत्न झाला. मंगळवेढा पंढरपूर सीट कुणी म्हणत नव्हतं की आघाडीची येईल. सगळ्याला असं वाटत होतं की भारतीय जनता पार्टी, कारण का तिथं परिचारक सारखं नेतृत्व आहे, तिथं समाधान आवताडे सारखं नेतृत्व आहे, तिथं असे आणि त्यांच्या पाठीमागं आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणजे एक अजून एक बलाढ्य शक्ती आहे. या तिघांना असं वाटत होतं की या दोन्ही नगरपालिका ते अशा जिंकतात, पण परिस्थिती काय ठरली, लोकांनी कशा पद्धतीचा कौल दिलाय, या गोष्टी वेळीच सावध होऊन विचार करण्यासारखे आहेत. जो पॅटर्न विधानसभेत चालला, जो एकनाथ शिंदे साहेबांचाच चेहरा चालला, लोकांनी शिंदे साहेबांनाच नेतृत्व म्हणून या महाराष्ट्राचं मुख्यमंत्री व्हावं याकरिता तो कौल दिला होता,
तोच कौल आज महाराष्ट्राच्या जनतेला लोकांना नगरपालिकेमध्ये दिसत आहे. एक काळ असा होता की घर तिथे शिवसेना होती, एक गाव तिथे शाखा होती. मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातला जो ग्रामीण ग्रामस्थ आहे, खेडूत वर्ग आहे, तो शिवसेनेला मानणार होता. त्याचा थेट इफेक्ट झाला असं जाणवतं. 100% प्रत्येक खेडेगावामध्ये गळ्यात शेला घातलेला शिवसैनिक तुम्हाला पूर्वीपासून बाळासाहेबांच्या विचाराचा प्रत्येक ठिकाणी होता. पण तुम्हाला माहित आहे, उबाटाचं जे नेतृत्व करतात उद्धव साहेबांनी अशा लोकांकडे कधीही लक्ष दिलं नाही. या लोकाला छातीचं लावण्याचं, त्याला गळ्याला मिळवण्याचं काम फक्त कोण केलं असेल तर ते एकनाथजी शिंदे साहेब करतात. साहेबांना कुठलाही तळागाळातला शिवसैनिक असू दे, ते माझा शिवसैनिक आहे, तो माझ्या घरातला व्यक्ती आहे, अशा पद्धतीनं शिंदे साहेब शिवसैनिकांच्या सोबत उभे राहिलेलं चित्र आज महाराष्ट्रामध्ये तुम्ही बघितलंय की आज आमच्याकडे येणाऱ्यांची संख्या बघा आणि आमच्यातून बाहेर पडणाऱ्यांची संख्या बघा. आमच्या काय काय रोग आहे नेमका? नाही, रोग काय नाही, आम्ही तेच सांगतो ना. बघा, नगरपालिका ही विधानसभेची रंगीत तालीम आहे असं म्हटलं जात होतं, कारण 288 ठिकाणी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार होते. 288 आणि विधानसभेत आमदार किती आहेत? 288. म्हणजे योगायोग बी असा आला होता की 288 ठिकाणी फाईट झाली. पण फाईट होत असताना सगळीकडे भारतीय जनता पार्टीच्या समोर उभं राहण्याचं काम जर कुठला पक्ष केला असेल तर ते शिंदे साहेबांनी करून दाखवलेलं आहे. आणि जिथं आता तुम्हाला काही ठिकाणी आता भारतीय जनता पार्टीच्या निकालामध्ये बार्शी स्वतंत्र त्यांना दाखवलं जात आहे, पण त्या बार्शीमध्ये आम्ही युतीत होतो. शिंदे साहेब जिथं आलेत निवडून तिथं भारतीय जनता पार्टी आमच्या सोबत नाही आहे, पण जिथं भारतीय जनता पार्टी निवडून आली आहे अशा कित्येक ठिकाणी आम्ही त्यांच्या सोबत आहे. म्हणजे बार्शी त्याचं उदाहरण आहे. बार्शीत जर तुम्ही सांगा आम्ही त्यांच्या सोबत दिसत नसेल, बॅलेट पेपरवर जर शिवसेना स्वतंत्र असते तर हा निकाल आला असता का? तर अशा महाराष्ट्रात अनेक जागा आहेत. माझी विनंती हेच आहे की आपण एका विचाराचे आपले मतदार आहेत, आपल्या विचाराने ते मतदार एकत्र आलेले आहेत, तर अशा मतदारांचा हिरमूट नाही झाला पाहिजे आणि आपल्या कार्यकर्त्याला आपण न्याय देण्याकरता एकत्र आलं पाहिजे. लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका.